नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी गणेश गीतेंची भेट घेतलेली आहे. गोकुळ गीते यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडेंकडून प्रयत्न सुरू आहेत. गीतेंना निवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली अशी प्रतिक्रिया यानंतर दराडेंनी दिली. माझ्याकडून काही चुकलं असेल तर जाहीर माफी मागायला तयार, बाप काढला या गीतेंच्या आरोपावर किशोर दराडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. किशोर दराडे आणि गणेश गीते यांची बंद दाराआड चर्चा सुद्धा झालेली आहे. आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. किरण, या निवडणुकीमध्ये अनेक ट्विस्ट आले, आपण सगळ्यांनी ते ट्विस्ट पाहिले. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते ट्विस्ट संपतील असं वाटत होतं. ट्विस्ट दररोज नवीन ट्विस्ट समोर येतोय. आज नेमकं काय घडतंय? आज सकाळी जे महायुतीचे उमेदवार आहे नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू किशोर दराडे हे गणेश गीते यांच्या निवासस्थानी आलेले होते. गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते या मतदार आहे आणि त्यांची भेट किशोर दराडे जे आमदार आहेत त्यांच्या कुटुंबानं घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा झालेली आहे ते आपण जाणून घेऊयात. काय नेमकं तुमचं त्यांना म्हणणं होतं? त्यांचे बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहे, अपक्ष ते उमेदवारी करताय. नाही, महायुतीची उमेदवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, पवारताई असतील, ह्या महायुतीच्या 17 जागा दिलेल्या आहे महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या, 11 जागेचं इलेक्शन आहे. आणि युतीच्या मिटिंगात ठरलेलं आहे का 100% युतीचे 17च्या 17 जागा आले पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही प्रचार करत असताना गणेश गीतेंचे मिसेस म्हणजे आमच्या भाऊजाई ह्या सुद्धा नगरसेविका आहे दीपाली गीते, यांना विनंती करण्यासाठी मी इथं आलो आहे. आणि नरेंद्र दराडांना मत द्या आणि प्रचंड मताने विजय करा, महायुतीचा झेंडा ह्या महाराष्ट्रात फडकावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे. पण ज्यांच्यासोबत तुम्ही चर्चा केली त्या दीपाली गीते यांचे धीरही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशा वेळेला त्यांनी तुम्हाला काय शब्द दिला? नाही, त्यांनी शब्द दिला का मी पक्षाबरोबर राहणार आहे, मी महायुतीचं काम करणार आहे आणि नरेंद्र भाऊंना सहकार्य करणार आहे. पण या सगळ्या काळामध्ये 3 मंत्री प्रयत्न करताय त्यांची गोकुळ गीतेंची मनधरणी करण्याचा, मात्र त्याला यश येताना दिसत नाही. निवडणुकीवर ठाम आहे. मग अशा सगळ्या काळामध्ये महायुतीमध्ये जी बंडखोरी झालेली आहे ती कशा पद्धतीने आता तुम्हाला आव्हान वाटतं? महायुतीमध्ये बंडखोरी वगैरे काही झालेली नाही. येणाऱ्या काळामध्ये चांगला मार्ग निघेल आणि आपल्याला बघायला मिळेल. त्यांच्याकडनं 2 ॲलिगेशन तुमच्या सगळ्या संदर्भामध्ये करण्यात आलेले होते. ते म्हणजे एक की तुमच्याकडनं त्यांचा बाप काढला गेला आणि ज्या वेळेला तुम्ही त्यांना विनंती करत होता त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात की म्हातारा झाला का. नेमका त्या शब्दाचा काय अर्थ होता? कशा पद्धतीने तुम्ही ते म्हटलात? हे बघा, याच्यात 2 गोष्टी आहेत. एक राजकारणामध्ये अशा अफवा तर खूप असतात का तुला हे बोललो त्याला त्या बोललो, त्याला काय अर्थ नसतं. त्यावेळेस माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं, मी जर कुठं असं बोललं असेल तर माझी सगळी बाईट तुम्ही फॉरेन्सिक लॅबला द्या, कुठंही टेस्ट करा आणि याच्यात आम्ही जर दोषी जर लागला असेल तर लागल गणेश गीते गोकुळ गीते सांगतील ती सजा आम्ही भोगायला तयार आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी आम्ही कधी बोलू शकत नाही. मॅच्युअर फॅमिली गेले, मी सुद्धा 7 वर्षापासून आमदार आहे. त्याची कोणाची मिसेस सुद्धा MS झालेली डॉक्टरने, आणि ही सुशिक्षित फॅमिली अशा लेवलला कधीही बोलणार नाही. जे कोणीतरी मिसगाईड करतं आणि त्याचा प्रकार हा तो झालेला आहे. दुसरा प्रश्न, मी म्हटलोय म्हातारा, मी त्याच्यापेक्षा वयाने मोठा असला तर सहज मराठी भाषा म्हणतो, बाबा तुझ्याकडं वय झालं, पुढं तुला संधी मिळाली. याचा प्रचार लोक जर चुकीच्या अर्थाने करत असेल तर त्याला मी काय करू शकणार नाही. किती आव्हान वाटतं गोकुळ गीतेंचं तुम्हाला? काय विजयाचं सगळं गणित तुमच्या स्तरावर मांडलं गेलंय? महायुतीचे मतदान 460 मतदान आहे. त्याच्यामुळे सर्व महायुतीबरोबर राहतील आणि सर्वजण नरेंद्र दराडेंना, कालच गिरीश भाऊंनी सांगितलं की नरेंद्र दराडे हा आमचा उमेदवार आहे आणि महायुतीचे उमेदवार आहे. सगळ्यांनी BJPने आणि राष्ट्रवादीने सेनेने मदत करायची आहे. गोकुळ गीते यांची तुम्ही भेट घेणार आहात का आणि काय त्यांची मनधरणी करणार? 100% गोकुळ गीतेंची मी भेट घेणार आहे, त्यांना विनंती करणार आहे. आपण बघतो की आपल्यासोबत होते हे किशोर दराडे आणि एकूणच नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा त्यांना विश्वास आहे. दुसऱ्या बाजूला जे दीपाली गीते आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी निवासस्थानी येऊन त्यांनी भेट घेतलेली आहेत. गोकुळ गीते ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांचे बंधू देखील गणेश गीते यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये मदत करा अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर युती धर्म पाळला जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन त्यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये प्रत्यक्षात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रांत, हे सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. किरण, तुर्तास धन्यवाद. तुम्ही थेट किशोर दराडे यांच्याशी बातचीत केली, त्यांचं म्हणणं हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी.